आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेनिस व्हायब्रेटिंग रिंगचा वापर सुरक्षित आहे. कारण अनेक वेळा लोक ऑनलाईन काहीतरी वाचतात, प्रोडक्ट विकत घेतात, पण त्याचा योग्य वापर किती वेळ करायचा हे मात्र स्पष्ट माहिती नसतं. कारण पेनिसमध्ये इरेक्शन असताना ब्लड फ्लो वाढलेला असतो. रिंग बेसवर असल्यामुळे काही प्रमाणात ब्लड फ्लो बाहेर येईल. हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. जसं आपण हातावर एक घट्ट रबर बँड बांधलं तर काही वेळाने त्या भागात प्रेशर जाणवायला लागतो. सेक्शुअल हेल्थमध्ये ओव्हर यूज कधीच फायदेशीर नसतो. उलट योग्य माहिती नसल्यामुळे अनावश्यक त्रास होऊ शकतो. कधी-कधी इंटिमसी बद्दल बोलताना एक साधा पण खूप प्रॅक्टिकल प्रश्न समोर येतो. काही पुरुष किंवा कपल्स विचारतात, जर व्हायब्रेटिंग रिंग वापरली तर किती वेळ ठेवायची आणि जास्त वेळ ठेवली तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतो. कारण अनेक वेळा लोक ऑनलाईन काहीतरी वाचतात, प्रोडक्ट विकत घेतात, पण त्याचा योग्य वापर किती वेळ करायचा हे मात्र स्पष्ट माहिती नसतं. आणि सेक्शुअल हेल्थमध्ये अशी छोटी माहिती खूप महत्त्वाची असते. म्हणून आज आपण एक प्रॅक्टिकल विषय समजून घेणार आहोत. पेनिस व्हायब्रेटिंग रिंग किती वेळ वापरणं सुरक्षित आहे आणि चुकीच्या वापरामुळे कुठले त्रास होऊ शकतात. या विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना सेक्शुअल हेल्थ बाबत मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगर येथे प्रॅक्टिकली ते असतात उपलब्ध आणि शनिवारी रविवारी मुंबई व पुणे येथे पेशंट्सला पाहतात. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. पेनिस व्हायब्रेटिंग रिंग किती वेळ वापरायचा? डॉक्टर मुंदडा सांगतात की सामान्यतः एक सेशन दरम्यान व्हायब्रेटिंग रिंग 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला नाही यूज करायचे. कारण पेनिसमध्ये इरेक्शन असताना ब्लड फ्लो वाढलेला असतो. रिंग बेसवर असल्यामुळे काही प्रमाणात ब्लड बाहेर जाणं कमी होतं. त्यामुळे इरेक्शन टिकायला थोडा सपोर्ट होऊ शकतो. पण जर तो खूप वेळ लावून ठेवला तर ब्लड सर्क्युलेशनवर जास्त प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे सेफ टायमिंग साधारणपणे 20 ते 30 मिनिटं ती वापरू शकता. हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. जसं आपण हातावर एक घट्ट रबर बँड बांधलं तर काही वेळाने त्या भागात प्रेशर जाणवायला लागतो. जर ते खूप वेळ तसंच ठेवलं तर डिस्कम्फर्ट निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे पेनिस रिंगचा वापरही मर्यादित वेळेसाठी करणं महत्त्वाचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेनिस व्हायब्रेटिंग रिंगचा वापर सुरक्षित आहे. योग्य प्रकारे आणि मर्यादित वेळेसाठी वापरलं तर बहुतेक वेळा ते सुरक्षित असू शकतं. पण समस्या तेव्हा निर्माण होऊ शकते जेव्हा रिंग टाईट असेल किंवा खूप वेळ वापरला जाईल. काही पुरुष चुकीच्या साईजचा रिंग वापरतात किंवा क्युरिओसिटी म्हणून जास्त वेळ ठेवतात. अशा वेळी डिस्कम्फर्ट आणि सर्क्युलेशन रिलेटेड समस्या निर्माण होऊ शकतात. डॉक्टर्स सांगतात की काही वॉर्निंग साइन्स दिसले तर लगेच रिंग काढून टाकणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ पेनिसमध्ये दुखणं जाणवणं, सुन्नपणा येणं, जास्त प्रेशर वाटणं किंवा त्वचेचा रंग बदलणं, जसे की खूप गडद लाल कलर, जांभळा कलर किंवा निळसर कलर दिसणं, हे सायन्स आहेत की लगेच रिंग काढायचं आहे. शरीरात नॉर्मल सर्क्युलेशन परत येऊ देणं महत्त्वाचं असतं. काही वेळा लोक असा विचार करतात की जास्त वेळा ठेवलं तर कदाचित परफॉर्मन्स अजून चांगला होईल. पण प्रत्यक्षात सेक्शुअल हेल्थमध्ये ओव्हर यूज कधीच फायदेशीर नसतो. उलट योग्य माहिती नसल्यामुळे अनावश्यक त्रास होऊ शकतो. म्हणूनच व्हायब्रेटिंग रिंग वापरताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्या म्हणजे योग्य साईज निवडणं, वापर मर्यादित वेळेसाठी ठेवणं आणि शरीरात डिस्कम्फर्ट जाणवला तर लगेच काढणं. डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की इंटिमसी प्रोडक्ट बद्दल क्युरिओसिटी असणं चुकीचं नाहीये, पण त्यात सेफ आणि इन्फॉर्म वापर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सेक्शुअल हेल्थ ही फक्त प्रोडक्टवर अवलंबून नसते. त्यामध्ये कम्युनिकेशन, कम्फर्ट, ट्रस्ट आणि ओव्हरऑल हेल्थ या सगळ्या गोष्टींचं इक्वल महत्त्व असतं. जर तुम्हाला इरेक्शन, परफॉर्मन्स किंवा इंटिमसीबद्दल काही शंका असेल तर अंदाज लावण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आशा किरण क्लिनिकमध्ये तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळू शकतं आणि अशाच प्रॅक्टिकल सेक्शुअल हेल्थ विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.